शारदा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे पालक व शिक्षक सभा संपन्न। जिल्ह्यातील उत्कृष्ट व अतिशय सुंदर अशी असलेली शाळा म्हणजे शारदा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे 2025 ते 26 मधील वर्षातील पहिली पालक व शिक्षक सभा संपन्न झाली। शिक्षकांच्या वतीने अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या मनोगत व्यक्त केले। शाळेतील शिक्षिका मोहोळ मॅडम यांनी प्रस्तावना व आभार प्रदर्शन मांडले। शिक्षिका गायकवाड मॅडम यांनी सुद्धा आपले मनोगत अतिशय सुंदर पद्धतीने मांडले। पालक वर्गांचे प्रतिनिधित्व जयकुमार बुटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। मुख्याध्यापक विशाल भोयर सरांनी आपल्या शाळेत येणाऱ्या उपाययोजना व शासनाकडून दिलेल्या प्रत्येक गोष्टी या योग्य पद्धतीने सांगण्यात आल्या। पाहूया पुढे व्हिडिओमध्ये। महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज मध्ये श्रद्धा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे पालक व शिक्षक सभा संपन्न। शालेय पोषण आहारामध्ये एखाद्या वेळेस कमी जास्त होऊ शकते, पण शालेय पोषण आहार आपल्या शाळेमध्ये शिजते आणि आम्ही त्याच्या म्हणजे म्हणजे खूप त्याचा फॉलोअप घेत असतो। शिजवण्यापासून वाटण्यापर्यंत भाजीचं प्रमाण किती आहे, खूप बारीक बारीक हिशोब आहे। याच्यासाठी काही अगदी निर्मिती झाली नाही आहे, नाही तर आम्ही एखादा आचाराचा कोर्स करून टाकला असता। तरी पण आम्ही फॉलोअप घेतो आणि आमची इतकी दर्जेदार शालेय पोषण आहार असतो। एखाद्या वेळेस जे पालक जे विद्यार्थी घरी नेतात आणि पालक टेस्ट घेतात तर ते थंड झाल्यावर थोडंसं तरी वेगळं लागेल थोडं, पण गरम जेव्हा टेस्ट घ्याल तुम्ही तर तुम्हाला जाणवेल का खूप दर्जेदार प्रकारचा पोषण आहार दिला जातो। विद्यार्थ्यांसाठी आम्ही ज्या नाही त्या सुविधा उपलब्ध करून देतो। ही अटल टिंकरिंग लॅब आहे, याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग केला यात आताच जवळपास बूट कॅम्प आयोजित केला होता आणि आम्हाला लोकसहभाग पण गरजेचा आहे। तुमचा आमचा सहभाग असणं फार गरजेचं आहे। लोकसहभागातून पण आम्हाला शाळा समोर न्यायची आहे। आता पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे, आमच्या इथे ब्लिचिंग वेळेवर टाकलं जातं, फिल्ट्रेशनचं युनिट आहे, तिन्ही फ्लोअरवर पाणी आहे। फक्त वरच्या फ्लोअरचं चालू केलेलं नाही आहे, पण तिथे पण फिल्टर लागून तयार आहे। तर प्रत्येक फ्लोअरवर फिल्टर आहे, UV फिल्टर, आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा खूप महत्त्वाचा विषय आहे। याच वर्षी आपले जे संतोषराव पारधी म्हणून पालक आहे आपले, त्यांचा मुलगा आहे 9व्या वर्गात, त्यांनी 2 फिल्टर विद्यार्थ्यांसाठी डोनेट केलेले आहे शाळेला। एक चांगला स्तुत्य उपक्रम आहे। आम्ही तर आमचा खिसा मोकळाच ठेवत असतो, बरोबर की नाही। जसं डिजिटल करायची शाळा आम्ही मनात ठरवलं, आम्ही पटापटा जवळपास 8-9 वर्गामध्ये टीव्हीचे संच लावले, 1.5 लाखाचा पॅनल घेतला, इंटरॅक्टिव्ह पॅनल, याच्यावर पण विद्यार्थ्यांना ऍक्टिव्हिटी केल्या जातात। तर या सर्व गोष्टी आम्ही विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून करत असतो।